जालन्यामध्ये मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एका 8 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून सर्वत्र घबराट पसरली आहे। संध्या प्रभुदास पाटोळे असे 8 वर्षीय मयत चिमुकलीचे नाव आहे। जालन्यातील गांधीनगरात सध्या संध्या पाटोळे ही सकाळी अंगणात खेळायला गेली असता 3 ते 4 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत तिचे लचके तोडले। यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। दरम्यान घटनेची माहिती शहरात पसरताच महानगरपालिकेच्या विरोधात जनतेमध्ये संतापाची लाट उसळली। मागील 1 वर्षापासून जालन्यातील सामाजिक संघटना, वेगवेगळ्या संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने मोकाट कुत्र्याच्या बाबतीत महानगरपालिकेला लेखी निवेदन देण्यात आलेली आहेत, परंतु प्रत्येक वेळेस टेंडर काढले जाईल, लवकरच कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात येऊन सामाजिक संघटनेच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे। या अगोदर सुद्धा काही बालकांना कुत्र्यांनी चावलेले आहे, परंतु आजच्या या घटनेमुळे एका 8 वर्षीय मुलीला आपला जीव गमावा लागल्याने शहरामध्ये महानगरपालिकेविरुद्ध नागरिकात संताप व्यक्त होत आहे।